हाय. आजचा व्हिडिओ शूट होतोय किचनमधून. आज ना एक गोष्ट जाणवली, शेअर करते तुमच्यासोबत. तुम्हाला काय वाटतं सांगा. आधी मी माझ्या किचनची अवस्था दाखवते, कशी झालाय तो माझा किचन. हे बघा, बेसिंग पूर्ण भरलंय माझं भांड्यांनी. भांडी लावायची राहिली आहेत. हे खालचे डब्बे आहेत माझे, कालचे म्हणजे सकाळी बॅगेतून काढलेत. भांडी लावायची बाकी आहेत. हा आहे बऱ्यापैकी, कारण सकाळी आवरला होता. चपात्या करून डब्बा पण जागेवर गेलेला नाही आहे माझा सकाळी. एवढा उशीर झाला होता ऑफिसला जायला. ह्याचं कारण काय माहिती का? आमच्या मावशी सुट्टीवर गेल्यात. आता सांगते, आपण असं विचार करतो ना, काय येतं मावशी येतात म्हणजे म्हणजे मी नाही असं वागत, पण मी भरपूर लोकांकडून ऐकले. ते लोक असं एवढं रिस्पेक्ट देत नाही मावशींना वगैरे, ताईंना वगैरे. पण मला ना आज एक गोष्ट जाणवली आहे. तो एक पिक्चर होता ना, नाच गं घुमा, मराठीमध्ये आला होता. त्याचं महत्त्व मला आज पटलं आहे. माझी घुमा नाचल्याशिवाय मी नाचूच शकत नाही. सकाळी मावशींचा फोन आला, त्यांच्या घरी काही झाला आहे, प्रॉब्लेम झाला आहे. तर जेन्युइन प्रॉब्लेम आहे. तर त्यांनी मला फोन करून सांगितलं मी आज येऊ शकत नाही. त्यांनी त्यांच्या टाईमवरती फोन केला 6:15ला. त्या 6:15ला माझ्याकडे येतात. तर त्यांना माहिती मी या टायमाला उठते, तर त्यांनी बरोबर त्या टायमालाच फोन केला. तर मी म्हटलं ठीक आहे. आता त्यांनी त्यांचं जे काही रिझन होतं ते सांगितलं. म्हटलं चालेल. मग त्या 6:15 वाजता उठल्याच्यानंतर त्या चपात्या पण करतात, भांडी पण करतात आणि भाजी कापून वगैरे देतात. मला भाजी फोडणीला मीच टाकते, कारण आमच्या साहेबांना नाही आवडत म्हणजे दुसऱ्याच्या हातची भाजी. आणि नाश्त्याला कांदा वगैरे कापून देतात. म्हणजे सगळी बाकीची मदत असते ना, त्या सगळी करतात. पोहे उपमा वगैरे मीच करते. पण मग आज सगळी जबाबदारी माझ्यावरती आली होती. केलं कसं तरी. घरातून 7:30 वाजता बाहेर पडायचं होतं. बऱ्यापैकी आवरलं आणि आता आली आहे मी. आल्याच्या नंतर ही माझी अवस्था बघा. मी ऑफिसमधून जस्ट आली आहे एवढं ट्रॅव्हलिंग वगैरे करून. तर माझी सुरुवात इथून आहे. हा पसारा मला आधी आवरायचा आहे. हा आवरायचा आधी मला हा जागेवर ट्रॉलीमध्ये लावायचा आहे. बॅगेत पण डबे आहेत ते. नंतर मला जेवण बनवायचं आहे. उद्याची तयारी करायची आहे. येस, भाजी साफ करायची आहे. नाश्त्याची तयारी पण मलाच करायला लागणार आहे. चपात्या पण मलाच करायला लागणार आहेत. म्हणजे असं होतं ना, भरपूर टेन्शनचं काम झालं आहे माझं. आज पटलं मला. म्हणजे तो पिक्चर आहे ना, तो मी बघितला होता, पण मला एवढं काही वाटलं नव्हतं त्याचं तेव्हा. म्हणजे तसे प्रसंग माझ्या आयुष्यात कधी आलेच नव्हते, की त्या मावशी कधी येत नाहीत वगैरे. त्या रेग्युलर येतात जातात. तर आज समजलं घुमा किती गरजेची आहे ती. नाच गं घुमा. तू नाचली तर मी नाचणार आहे. तुमच्या आयुष्यात आहे अशी घुमा. केअर करायला पाहिजे. आज जास्त वाटते. म्हणजे रिस्पेक्ट करायला पाहिजे, केअर करायला पाहिजे. मी तर करतेच, मी असं सांगत नाही. पण मी भरपूर माझ्या मैत्रिणींकडनं म्हणा किंवा रिलेटिव्सकडनं वगैरे एक असतं ना, की बघतो आपण. त्यांना असं एवढं हे वाटत नाही, की ठीक आहे मावशीच आहेत ना, दुसरा भेटेल किंवा असं काही. पण मला खूप पटली ती गोष्ट. चला आता मी नाचते. माझी सुरुवात. आता वाजलेत किती, रात्रीचे 8:30 वाजलेत. 10 10:30 तरी वाजतील मला आता हे सगळं आवरायला, जेवण पण बनवायचं आहे. ठीक आहे, चला बाय, टेक केअर. आणि आमचं चॅनल नवीन आहे, ग्लिम्सेस बाय सीमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. जर माझे व्लॉग्स तुम्हाला आवडत असतील, माझी जर्नी तुम्हाला आवडत असेल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.